दोन जीनियस मॅथ्स प्रोफेसर ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना मॅथ्स शिकवण्यात घालवलं, त्यांना हे माहीत करून घ्यायचं होतं की आपण एक्झॅक्टली कसा विचार करायला हवा, जेणेकरून आपण बेस्ट परफॉर्म करू शकतो, बेस्ट आयडियाज जनरेट करू शकतो आणि नवीन कॉन्सेप्ट्स लवकर शिकू शकतो. या दोन मॅथ्स प्रोफेसर्सचे नावं होते एडवर्ड बर्गर आणि मायकल स्टारबर्ड. आणि आज आपण त्यांच्याच द 5 एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह थिंकिंग या पुस्तकात दिलेल्या 5 एलिमेंट्सबद्दल शिकणार आहोत, जेणेकरून आपलं ब्रेन डीप विचार करू शकतं. या 5 एलिमेंट्समध्ये सगळ्यात पहिला येतो अर्थ, अंडरस्टँड डीपली. जेव्हा टीचरने राहुलला त्याची एक्झाम शीट दाखवली, तेव्हा राहुलला समजलं की त्याला एक्झाममध्ये फक्त 38% मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे राहुल फार दुःखी झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो विचार करत होता की असं कसं होऊ शकतं. त्याने आपल्यासोबत असलेल्या मित्राला विचारलं, यार असं कसं होऊ शकतं, मला तर पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत होतं. मी कदाचित फक्त 1-2 मिस्टेक्स केल्या असतील आणि एवढे कमी मार्क्स. आता मी घरी आईवडिलांना काय सांगू. लेखक म्हणतात, जर राहुलने फॅक्टसोबत बेसिक्सचा पण चांगला अभ्यास केला असता तर राहुलला चांगले मार्क्स मिळाले असते. जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकत असतो तेव्हा ती गोष्ट आपण डिटेलमध्ये जाऊन शिकायला पाहिजे. राहुलची शिकण्याची पद्धत तशी होती जशी नर्सरीच्या मुलांची पाढेपाठ करण्याची असते. जसं की 5×5=25. आपण फक्त ही गोष्ट लक्षात ठेवतो. आपण या गोष्टीचा विचार करत नाही की हे बरोबर आहे की नाही. तसंच जर आपल्याला पियानो शिकायचा असेल तर कोणत्या तरी म्युझिशियनच्या हाताच्या मुव्हमेंट्सला लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण डिटेलमध्ये म्युझिकचे प्रशिक्षण घेतले तर आपण कोणत्या पण म्युझिकला इमॅजिन करून म्युझिक क्रिएट करू शकतो. कोणत्याही कॉन्सेप्टच्या डीप अंडरस्टँडिंगसाठी आपण आईन्स्टाईनच्या या कोटला समजून घ्यायला हवं. द होल ऑफ सायन्स इज मेअरली अ रिफाइनमेंट ऑफ एव्हरीडे थिंकिंग. म्हणजेच पूर्ण सायन्स आपल्या डे टू डे लाईफला समजूनच बनवली गेली आहे. 1665 मध्ये इंग्लंडमध्ये ब्युबॉनिक प्लेग आला होता. हा प्लेग जास्त पसरू नये म्हणून कॉलेजेस बंद करण्यात आले व आयझॅक न्यूटन आणि बाकी सगळे स्टुडंट्स यांना घरी जावं लागलं. पुढचे 2 वर्ष न्यूटन आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि येथे न्यूटनने वयाच्या 24व्या वर्षी कॅल्क्युलसचे फंडामेंटल कन्सेप्ट्स तयार केले आणि फिजिक्सचे वेगवेगळे लॉज बनवले. अनेक लोकांना असं वाटत असेल की न्यूटनने खूप मोठ्या कॉन्सेप्टचा विचार केला असेल, पण या कॉन्सेप्ट्स न्यूटनने स्वतःला खूप साधे प्रश्न विचारून तयार केले होते. फॉर एक्झाम्पल, एका झाडावरून किती स्पीडने सफरचंद खाली पडतोय यावरून त्यांनी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट तयार केली आणि हा विचार केला की जर आपण एखाद्या सफरचंदाला एखाद्या स्पेसिफिक स्पीडने फेकला तर तो किती लांब जाईल आणि यावरूनच त्यांनी इंटिग्रलची कन्सेप्ट बनवली. कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेण्याची सेकंड मेथड आपल्याला सांगते की बी रेडी टू चॅलेंज द बेसिक आयडियाज. खूप वर्षांपर्यंत चाललेल्या ॲरिस्टॉटलच्या थेरीचे हे म्हणणे होते की जर आपण 2 ऑब्जेक्ट्स एकाच हाईटवरून फेकले तर सगळ्यात पहिले जड ऑब्जेक्ट खाली पडेल आणि त्यानंतर हलका ऑब्जेक्ट पडेल. पण ही गोष्ट चुकीची होती आणि याला प्रूव्ह करण्यासाठी 1588 एडीमध्ये गॅलिलिओ गॅलिली पिसा टॉवरवर चढले आणि त्यांनी तिथून 2 सेम डायमेन्शन्सचे बॉल खाली फेकले. एक बॉल लोखंडाचा होता तर दुसरा बॉल लाकडाचा. तेव्हा लोकांनी पाहिलं की 2 बॉल एकाच वेळी जमिनीवर पोचले. यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की वेटमुळे काहीच फरक पडत नाही की कोणता बॉल लवकर खाली पडेल जर आपण एअर रेझिस्टन्सला निग्लेक्ट केले तर. फायर, मेक मिस्टेक्स. 1970 मध्ये 3 तरुण मित्रांनी असा विचार केला की ते काहीतरी मोठं काम करतील आणि त्यांनी तसं केलं देखील. त्यांनी रोडमध्ये रबर लावले जेणेकरून जेव्हा पण गाड्या त्या रबरवरून जातील तेव्हा त्या रबरमध्ये लावलेल्या सेन्सर्समधून समजेल की रोडवर किती ट्रॅफिक आहे. आणि या नवीन स्टार्टअपला त्यांनी नाव दिलं ट्रॅफो डेटा. ही एक चांगली आयडिया होती आणि या बिझनेसमधून थोडा रेव्हेन्यू देखील जनरेट झाला होता. पण फायनली हा स्टार्टअप फार वाईट पद्धतीने फेल झाला. आता तुमच्यापैकी काही लोकांना या स्टार्टअपच्या फाउंडर्सवर दया येत असेल. एवढी चांगली आयडिया होती पण ही सक्सेसफुल झाली नाही वगैरे वगैरे. पण या स्टार्टअपच्या फाउंडर्सनी जास्त विचार केला नाही आणि या स्टार्टअपमधून ते जे मशीन कम्प्युटिंगचे कन्सेप्ट शिकले होते त्याचा यूज करून त्यांनी एक नवीन स्टार्टअप उघडला आणि त्याला एक नवीन नाव देण्यात आलं आणि ते नाव होतं मायक्रोसॉफ्ट. हो, मायक्रोसॉफ्ट. आणि या 2 फाउंडर्सचं नाव होतं पॉल ॲलन आणि बिल गेट्स. खूप कमी लोकांना त्यांच्या या स्टोरीबद्दल माहिती आहे. आता तुमच्यापैकी खूप लोकांच्या मनात असा प्रश्न पडत असेल की आम्हाला फेलियरची खूप भीती वाटते, आम्ही काय करायला हवं. यासाठी लेखक म्हणतात फेल 9 टाइम्स.
कोणत्याही क्रिएटिव्ह अकम्प्लिशमेंटसाठी आपल्याला लेसन्सची गरज पडते आणि हे लेसन्स आपल्याला आपल्या मिस्टेक्समधूनच समजतात. जर आता आपण हा रूल लक्षात ठेवला की आपण 9 वेळा फेल होतो, तर जेव्हा आपण नेक्स्ट टाइम फेल होऊ तेव्हा आपण असा विचार नाही करणार की यार माझा टाइम आणि कष्ट वाया गेले, तर आपण हा विचार करू की व्हेरी गुड, यावेळी मी फेल होऊन माझे 10% काम केले आहे, आता फक्त 8 वेळा अजून ट्राय करायचं आहे आणि मग यश माझंच आहे. मायकल जॉर्डन म्हणतात, मी 9,000 पेक्षा जास्त शॉट्स माझ्या करिअरमध्ये मिस केलेत. 300 पेक्षा जास्त गेम्समध्ये मी हारलो आहे. जेव्हा मॅच माझ्यावर डिपेंड होती आणि मला विनिंग शॉट खेळण्यासाठी सिलेक्ट केलं होतं, तेव्हा अनेकदा मी तो शॉट मिस केलाय. मी हारलो, खूप वेळा हारलो आणि त्यातूनच शिकलो आणि हीच गोष्ट आहे ज्यामुळे मी शेवटी अनेकदा जिंकलो. एअर रेस क्वेश्चन्स. लेखक म्हणतात की आपलं ब्रेन उत्तर शोधतो, पण रिअल इश्यू हा आहे की आपल्याला इफेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारता येतच नाहीत. क्वेश्चन्स एवढे इम्पॉर्टंट आहेत की यावर एक पुस्तक देखील लिहिलं गेलंय, क्वेश्चन्स आर द आन्सर्स बाय ॲलन पीज. फॉर एक्झाम्पल, जर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला की मी एक्झाममध्ये टॉप कसं करू, तर हा एक इनइफेक्टिव्ह क्वेश्चन आहे. रिअल क्वेश्चन असा असायला हवा, मी माझ्या स्टडीला एन्जॉय कसं करू जेणेकरून मी जास्त वेळ अभ्यास करू शकतो. तसंच जर आपल्याला 30 पुशअप्स एक सोबत करायचे असतील, तर आपण स्वतःला हे नाही विचारायला हवं की मी 30 पुशअप्स कसे करू, तर हे विचारायला हवं की मी रोज एक पुशअप जास्त कसा करू शकतो जेणेकरून मी 30 दिवसात कंटिन्युअसली 30 पुशअप करू शकतो. राईट क्वेश्चन्स आपल्याला फायदा कसा करून देऊ शकतात याच्या रिलेटेड आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. 28 जानेवारी 1986ला USSचे स्पेस शटल चॅलेंजर ब्लास्ट झाले, ज्यात 7च्या 7 क्रू मेंबर्स मारले गेले. कोणालाच माहीत नव्हतं की ॲक्च्युअल इश्यू काय आहे आणि चूक कोणाची आहे. या इश्यूची चौकशी करण्यासाठी एक कमिटी बनवली गेली. या इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी सगळे कमिटी मेंबर्स वेगवेगळे अवघड क्वेश्चन्स विचारत होते. कोणी केमिस्ट्रीच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारत होतं, तर कोणी फिजिक्स, तर काही मेकॅनिक्स. पण कोणाला समजत नव्हतं की चॅलेंजर स्पेसक्राफ्टसोबत काय झालं होतं. या कमिटीमध्ये एक फेमस पर्सनॅलिटी होती, रिचर्ड फायनमन. त्यांनी खूपच सिंपल क्वेश्चन विचारला, जो आपण 5th किंवा 6th क्लासमध्ये पाहिलाय. कोणतीही गोष्ट गरम केल्यावर एक्सपांड होते आणि थंड केल्यावर कॉन्ट्रॅक्ट. तर फायनमॅनने पाहिले की शटलमध्ये लावण्यात आलेली ओ रिंग थंड केल्यावर कॉन्ट्रॅक्ट होत होती, पण नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर ती पुन्हा ओरिजिनल शेपमध्ये नव्हती येत. यासाठी त्यांनी सगळ्यांसमोर छोट्या ओ रिंगला बर्फ असलेल्या पाण्यात टाकलं आणि तिला बाहेर काढून दाखवलं की ती नॉर्मल टेम्परेचरवर असतानाही ओरिजिनल शेपमध्ये येत नव्हती आणि ॲक्च्युअलमध्ये स्पेस शटलच्या ॲक्सिडेंटमागे हेच कारण होतं. लॉन्चच्या 1 दिवस आधी टेम्परेचर खूप कमी होतं, त्यामुळे ओ रिंगचा शेप चेंज झाला आणि नॉर्मल टेम्परेचर झाल्यावरही ती ओ रिंग शेपमध्ये नाही आली आणि याच कारणामुळे लिकेज झालं आणि फायनली ब्लास्ट. Took the stuff that I got out of your seal and I put it in ice water. And I discovered that when you put some pressure on it for a while and then undo it, it maintains, it doesn't stretch back, it stays the same dimension. वॉटर, द फ्लो ऑफ आयडियाज. ही कॉन्सेप्ट आपल्याला सांगते की नवीन आयडिया तयार करण्यासाठी जुन्या आयडियाजकडून शिका. तुम्हाला हे माहिती आहे का, आयझॅक न्यूटन हे कॅल्क्युलस या मॅथमॅटिकल कन्सेप्टला बनवणारे पहिले व्यक्ती नव्हते. जेव्हा न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावला होता, एक्झॅक्टली त्याचवेळी गॉटफ्रीड वॉन लायब्निझ यांनी देखील त्याचा शोध लावला होता. आता मजेदार गोष्ट ही आहे, हे कॅल्क्युलस जुन्या कन्सेप्टपेक्षा अगदी वेगळे किंवा एक युनिक आयडिया वगैरे नव्हती. असं सांगण्यामागचं कारण म्हणजे मॅथमॅटिशियन्सच्या मतानुसार इंटिग्रल्स आणि डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट्सला बनवण्याआधी जितक्या कन्सेप्ट्स असणं गरजेचं होतं, त्या सगळ्या दुसऱ्या मॅथमॅटिशियन्सने बनवून ठेवले होते. म्हणजेच कॅल्क्युलसची कन्सेप्ट ही केवळ आधीच्या कन्सेप्टमध्ये केलेली इम्प्रूव्हमेंट होती. म्हणूनच एकदा न्यूटन म्हणाले होते, आय कॅन सी फर्दर बिकॉज आय स्टँड ऑन द शोल्डर ऑफ जायंट्स. म्हणजेच मी जास्त चांगल्या प्रकारे कन्सेप्ट समजू शकलो कारण मी आणखीन दुसऱ्या सायंटिस्टच्या वर्कला स्टडी केलं आहे. कशा प्रकारे नवीन आयडिया जुन्या आयडियाजमधून निर्माण होतात याचं आणखीन एक उदाहरण पाहूया. लायब्निझने 1684 मध्ये जेव्हा कॅल्क्युलसच्या कन्सेप्टला पब्लिश केलं, तेव्हा ते केवळ 6 पेजेसमध्ये होतं. पण सध्या जेव्हा आपण 12th मध्ये कॅल्क्युलसचा स्टडी करतो, तेव्हा काही पुस्तकांमध्ये तीच कन्सेप्ट जवळजवळ 1300 पेजेसमध्ये दिली गेली आहे. मग प्रश्न हा आहे, 6 पेजेस कुठून आले हे कळू शकतं, पण उरलेले 1294 पेजेस नेमके आले कुठून? हे सगळे 1294 पेजेस त्या 6 पेजेसचेच
स्पष्टीकरण, ॲप्लिकेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स क्वेश्चन्स आहेत. काही स्टुडंट्स विचार करतात की त्यांच्या शिक्षकांना एवढे मोठे 1300 पेजेस कसे लक्षात राहतात. तर याचं उत्तर हे आहे, त्यांना हे सगळं लक्षात ठेवावं लागतच नाही, कारण त्यांचे बेसिक कन्सेप्ट्स खूप क्लिअर आहेत आणि त्याच काही आयडियाजमधून त्यांना बाकीचे कन्सेप्ट्स डिराईव्ह करता येतात. आपल्या लर्निंगला इम्प्रूव्ह करण्याचा 5th मोस्ट इफेक्टिव्ह वे आहे द क्विंटेसेन्शियल एलिमेंट. ग्रीक्सच्या मतानुसार प्रत्येक गोष्ट 5 गोष्टींपासून बनली आहे: पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि 5वा आहे क्विंटेसेन्शियल एलिमेंट, जे कोणत्याही एलिमेंटमध्ये रूपांतरित होऊ शकतं. म्हणून ही कन्सेप्ट पण आपल्याला हीच गोष्ट शिकवते. या कॉन्सेप्टला समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. असं इमॅजिन करा की तुम्ही टेनिस कोर्टमध्ये टेनिस शिकण्यासाठी गेला आहात. तुम्ही तुमच्या पार्टनरला बॉल फेकायला सांगितलं. आधी तुम्ही डोळे बंद करून त्या टेनिस बॉलला हिट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या पार्टनरला बॉल फेकायला सांगा, पण यावेळी तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवा. यावेळी तुम्ही पाहाल कशी तुमची रॅकेट टेनिस बॉलला स्पर्श करतेय. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक शॉट डोळे उघडे ठेवून खेळता, तेव्हा तुम्ही तुमच्या प्लेइंग स्टाईलला ट्रान्सफॉर्म करत राहता, जेणेकरून तुम्ही एक चांगले प्लेअर बनू शकाल. आणि शेवटी तुम्ही इतके स्किलफुल होऊन जाता की बॉलच्या प्रेझेंट लोकेशनला पाहून तुम्ही हे सांगू शकता बॉलची फ्युचर लोकेशन काय असेल. एवढंच नाही, तुम्ही तुमच्या स्पर्धकाची प्रतिक्रियाही गेस करू लागता. हे सगळं होण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही क्विंटेसेन्शियल एलिमेंटप्रमाणे कृती करत होता, म्हणजे स्वतःला ट्रान्सफॉर्म करत होता. म्हणूनच जेव्हा कोणी तुमच्याशी काही आयडिया शेअर करतो, तेव्हा त्यांच्या आयडियाज ऐकून घ्या. आणि जर तो आपल्याला योग्य ते आर्ग्युमेंट देत असेल, तर आपल्याला ते आर्ग्युमेंट्स ॲक्सेप्ट देखील करायला हवेत. समरी. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण एडवर्ड बर्गर आणि मायकल स्टारबर्डचे पुस्तक द 5 एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह थिंकिंगमधून 5 थिंकिंग मेथड्स पाहिल्या, ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी पाहिले अर्थ अंडरस्टँड डीपली, म्हणजेच बेसिकपासून सुरुवात करा, की शेवटी एखादी कन्सेप्ट राहतेच कशी. केवळ रट्टा मारल्याने आपली थिंकिंग लेवल वाढणार नाहीये. यासाठी आपण न्यूटनची गोष्ट ऐकली, कसं त्यांनी बेसिक क्वेश्चन्सने सुरुवात करून कॅल्क्युलसच्या कन्सेप्टचा शोध लावला. एवढंच नाही, तर गॅलिलिओची गोष्टही आपण पाहिली. त्यांनी ॲरिस्टॉटलने आधीच सिद्ध केलेल्या कॉन्सेप्टला आहे तसे ॲक्सेप्ट केले नाही, तर त्यांनी त्यावर स्टडी केला, त्या कॉन्सेप्टला टेस्ट केले. एवढेच नाही, तर ते ॲरिस्टॉटलच्या कन्सेप्टला चुकीचे ठरवण्यात देखील यशस्वी झाले. पुढची कॉन्सेप्ट होती फायर. ही कॉन्सेप्ट आपल्याला सांगते आपण हे गृहीत धरून चालायला हवं की आपण 9 वेळा फेल होणार आहे आणि प्रत्येक वेळेस स्वतःला सांगायचं, येस, 10% काम कमी झालाय, आता केवळ 90% काम बाकी आहे. पुढील कॉन्सेप्ट आहे एअर, रेज क्वेश्चन्स, म्हणजेच आपल्याला आपण स्वतःला जे प्रश्न विचारतो त्याची क्वालिटी वाढवायची आहे. जसं की मी एक्झाममध्ये टॉप करेल. स्वतःला हे विचारण्यापेक्षा तुम्ही काही असं विचारू शकता, मी सिलेबसला इंटरेस्टिंग कसं बनवू शकतो. यासाठी आपण महान फिजिसिस्ट नोबेल लॉरिएट रिचर्ड फायनमन यांची गोष्ट पाहिली. यानंतर आहे वॉटर, सीइंग द फ्लो ऑफ आयडियाज, जे आपल्याला सांगते की नवीन आयडिया जुन्या आयडियाजमधूनच जन्म घेतात. ज्यात आपण पाहिलं की 12th मध्ये शिकवल्या जाणाऱ्या कॅल्क्युलसच्या कन्सेप्टला केवळ 6 पेजेसमध्ये लिहिलं जाऊ शकतं, पण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या 6 पेजेसला 1300 पेजेसमध्ये लिहिले गेलेले असते, कारण प्रत्येक नवीन आयडिया ही जुन्या आयडियामधूनच आलेली असते. आणि शेवटी आपण पाहिलं होतं क्विंटेसेन्शियल एलिमेंट, म्हणजे ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ. यातूनच आपल्याला कळलं की जर आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन मिळते, तर आपण जुन्या आयडियाजला बदलण्यासाठी तयार राहिलं पाहिजे, तेव्हाच आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला अशा आणखीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट्सबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि त्यांना मराठीमध्ये मोफत ऐकायचं असेल, तर तुम्ही गीगल ॲप डाउनलोड करू शकता. गीगल ॲपवर 150 पेक्षा जास्त पुस्तकांच्या समरीज आहेत आणि हे ॲप iOS आणि अँड्रॉइड दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला नॉलेजेबल बनायचं असेल आणि क्विंटेसेन्शियल एलिमेंटवर विश्वास ठेवत असाल, तर या ॲपची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये देऊ. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ पाहून तुमच्या एखाद्या मित्राला किंवा फॅमिली मेंबरला मदत होईल, तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओ पाहून त्यांना नक्कीच हेल्प मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील, तर सबस्क्राईब करून बेलचे बटन दाबायला विसरू नका. तुम्ही कमेंटमध्ये हे देखील सांगू शकता तुम्हाला पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचा आहे. लवकरच एका नवीन टॉपिकसोबत आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.